मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले. भाजप आणि शिंदे यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. गेल्या 25 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेत असलेली ठाकरेंची सत्ता भाजप आणि शिंदे यांनी संपुष्टात आणली. आता भाजपचा महापौर होणार असे चित्र निकालाच्या दिवशी उभे राहिलं. मात्र काय कुठेतरी गेम बिचकल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागताय. मुंबईचा महापौर कोण होणार यावरून सध्या रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. अशातच एकदा शिंदेंनी त्यांचे मुंबईतील नगरसेवक हॉटेल ताज लँडसेंडमध्ये ठेवल्याने हॉटेल पॉलिटिक्स आणि घोडे बाजार होणार या चर्चेला येत आहे. शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय, तसेच भाजपच्या मनात कोणती खेळी आहे, उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही बघत आहात बडबड. उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरू झाल्याचं समजतंय. मुंबईत महापौर पदाच्या शर्यतीत एकनाथ शिंदेंच्या फोडाफोडीच्या राजकारणात शह देण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आखण्यात आल्याचं कळतंय. याशिवाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने त्याला उत्तर म्हणून असं पाऊल उचललं जात आहे. कल्याण डोंबिवलीतील शिंदे आणि भाजपात बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झालीये. त्यातून फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मुंबईत भाजप तसेच शिंदे यांच्या पक्षाला 118 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी 114 जागांची गरज आहे. भाजपकडे 89 सदस्य आहेत. आकड्यांच्या गणितात शिंदे यांच्या 29 नगरसेवकांना महत्व आले. त्यातच शिंदेंनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलंय. कल्याण डोंबिवलीतील घडामोडीमुळे नाराज झालेल्या उद्धव यांनी भाजपला अप्रत्यक्ष मदतीची खेळी दिल्याची चर्चा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढून देखील शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. या ठिकाणी 54 जागा लढून भाजपने 51 जागांवर विजय मिळवला, तर शिंदे सेनेने येथे 68 जागा लढवून 54 जागांवर यश मिळवले. येथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत. पालिकेत बहुमतासाठी 63 जागांची आवश्यकता असून महापौर पदाचे गणित जमवण्यासाठी शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबईत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाच्या 12 नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पडद्यामागील हालचालींना वेग आल्याच्या खमंग चर्चा सुरू आहेत. एका वृत्तपत्रानं दिलेले हे वृत्त असून राज्याच्या राजकारणात खळबळ माजण्याची शक्यता आहे.